करू, की मी कोणतं ज्ञान संपादन करू, मी कोणता मार्ग धरू की ज्या मार्गाने तुम्हाला देव भेटला पाहिजे, मला साधूची संतांची संगत लागली पाहिजे. मग ते विचारतो का नाही? आपण काय विचारतो? बोरला पाणी कधी लागाल, मुलाचं लग्न कधी होईल, आम्हाला घर बांधणं होईल की नाही, शेती घडेल की नाही, मुलाला नोकरी लागेल की नाही, हे प्रश्न गुरुपाशी विचारायचे नसतं. या प्रश्नाचा गुरुचा काय समज आहे? तुम्ही तुमच्या कर्मानुसार चांगले वागा, चांगले राहा, चांगलं खा, चांगलं करा, चांगलं होईल ना. चांगलं करा, चांगलं कष्ट करा, मेहनत करा. शेतीमध्ये कष्ट करा, कष्ट केल्याने फळ मिळत असते. कष्ट करा, हे गोष्ट. मग मी कोण आहो, येतो मी कशासाठी आलो, माझा उद्धार कशाला होईल हो, एवढी माझ्यावर कृपा करा. मला तो जो परब्रह्म आहे ना, तुम्हाला भगवंत भेटला पाहिजे, त्या भगवंताची मला भेटच झाली पाहिजे. म्हणून सगुणाच्या पैतरी, निर्गुणाच्या आईलतरी आणि मनात असणारी गुरु माऊली. किती सगुण आहे त्याला? सगुण म्हणजे काय? जितकं दिसते हे सगुण आहे, सगुण आहे ना. पण ते दिसत नाही ते निर्गुण आहे, दिसत नाही ते निर्गुण. मग हे निर्गुण निराकार दाखवण्याचं सामर्थ्य गुरु महाराज दाखवते, गुरु महाराज दाखवते, किंवा गुरु महाराज ते आपल्या अंगावर आणून देते ना. मग त्या भगवंताची भेटण्यासाठी गुरु काय करा, करा करा लाग पार. म्हणून गुरुला शरण जायचं. मग श्री गुरु सारिका आस्था पाठे करा का, इतर असा लेखा कोण करी. म्हणजे त्या गुरुच्या माध्यमातून काही होणं पडत नाही, त्या भगवंताची आपल्याला भेट होते. लक्षात ठीक आहे.